पैकी केवळ 101 झोपडीधारकांना पात्र ठरवण्यात आल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स पोस्टमधून केलाय। अदानी समूह नेमका कुणाचा विकास करतंय, धारावीकरांचा की स्वतःचा, असा प्रश्न त्यांनी या एक्स पोस्टमधून विचारला। आदित्य ठाकरे काय म्हणतायत? आज धारावी पुनर्विकासासंदर्भात जाहीर झालेल्या पहिल्या यादीत 505 झोपडीधारकांपैकी केवळ 101 झोपडीधारकांना पात्र ठरवलं गेलंय। म्हणजे जवळपास 75% रहिवाशी अपात्र ठरलेत। आम्ही सुरुवातीपासूनच हाच प्रश्न विचारतोय की अदानी समूह नेमका कुणाचा विकास करतंय, धारावीकरांचा की स्वतःचा? कदाचित मुंबईचं नाव अदानीनगर करण्याचा भाजपचा विचार आहे, असं म्हटलंय आदित्य ठाकरेंनी। इंडिगो एअरलाईन्सशी संबंधित अजाईल कंपनीच्या अन्यायकारक पगारवाढी विरोधात